ज्ञान नाही, बुद्धी नाही, ती घेण्याची गुढी नाही. बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणतात का? ओळखलं का मला? म्या सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडोबा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवास पाटलाची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले या नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि मला हळूहळू कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो एक सर्वसाधारण नाही, तर या जगाला ऊर्जा देणाऱ्या क्रांती सूर्यच आहे. ज्या वेळेस उंबरठा ओलांडण्याची वगैरे पद्धत नव्हती बरं. बाईच्या जातीनं कसं आपण बरं आपलं घर बरं घरातली चूल, स्त्री पुरुष उच्च नीच असे लई भेदभाव होता. पण या सर्वांवर उपाय म्हणजे शिक्षण आणि शिक्षणाचा ध्यास हा एकच खूप ज्योतिरावांच्या मनात होता. असंच एकदा शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी ते एका शाळेत गेले होते आणि त्यातील ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रचार करायचा आहे ना? सो एज्युकेटेड अँड वुमन फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड द फुल हाऊस इज एज्युकेटेड. पण तुम्ही लोक वुमनला करायचं बाहेरच निघू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं. ती आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं, सुरू झाला माझा अभ्यास. बे कबे बे दोन चार बे तिक सहा काना मात्रा विलांटा आकार उकार सार मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि बघता बघता काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडवाडा येथे आम्ही सर्वसाधारण मुलांसाठी पहिली शाळा काढली आणि त्यातील मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेरपटासारखे जगलात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात तर नाम होईल. पण समाजाचं मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हापूर सुरू होते. अहो, एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतले, कोणाचा धर्म बुडतो? इतका टकला असू शकतो का धर्म? धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म असतो. शाळेत येताना शेण फेकलं मी सहन केलं, दगड फेकले तेही सहन केलं, शिवाजीला ठोकलं मी तेही सहन केलं. पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. आणि तेवढ्यातच एक धतिंगड माझ्यासमोर होता आणि मला म्हणतो, ए टावडे, कुठं निघालीस? पहिले आमच्या पोरीबांना शिकवणं बंद कर. तुला तुझी अप्रूप प्यारी केली शिक्षण. कदाचित त्यांना माहित नसावं की आम्ही ज्योतिरावांच्या परिवारातल्या पत्नी होतो. मग काय, असा हा घेता निसर्गाच्या कालाखाली लावलेलं सुनावलं. आज आलाय थोबाड फुटलाय, पण जर पुन्हा आलास तर तुझ्या रक्ताने हे धरती रंगवीन. बाई कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती नेहमीच अन्यायाची बळी ठरत आली. हो, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून तिने सती जायचा? नवरा मेला तिचा काय दोष आहे? म्हणूनच तिसाठी आम्ही आवाज उठवला. इंग्रजी सरकारकडे आम्ही मागणी सुद्धा केली. इंग्रजांनी सती प्रथा बंद केली. त्यानंतर विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचे नाव ठेवलं यशवंत. थोडं पावलाने कसं आमचं अंग भरून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं. पण अचानक पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. काठे लोक मरू लागले होते. तेव्हा मी यशवंताला म्हटलं, यशवंता, आता आपल्याला हॉस्पिटल उभारलं हवं. यशवंताने हॉस्पिटल उभारलं. मी तिथे येणाऱ्या रुग्णांची सेवा करू लागली. पण प्लेग हा संसर्ग जन्म होता. तो मला होणार होता, म्हणजे यशवंताला होणार होता. पण जगलो या समाजासाठीच ना. मग समाजाची सेवा करता करता जर मरण पत्करलं, ते मरणात तुझं स्वागत आहे रे. सावित्रीबाई झाली. सावित्रीबाईची सावित्री आई झाले. बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सती प्रथा, केशवपथ अशा रूढी परंपरावर, चुकीच्या रूढी परंपरावर मात केला, विरोध सुद्धा दिला. कारण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचाच. म्हणून म्हणे, विद्येबिना मती गेली, मती बिना नीती गेली, नीती बिना गती गेली, गती बिना वित्त गेले, वित्त बिना शुभ्र खसले. एवढे अनर्थ एका अवितेने केले, एवढे अनर्थ एका अवितेने केले. म्हणून म्हणते, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तो एकटाच शहाणा होतो. एक मुलगा शिकला ना तो एकटाच शहाणा होतो. पण एक मुलगी शिकली की संपूर्ण घराण्याला शाणी करते. म्हणून मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. मनपूर्वक धन्यवाद.